ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्व नगरपालिकांचा निकाल उद्याऐवजी 21 डिसेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायतींची मतमोजणी पुढे ढकलली। मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय। खंडपीठाचा निकाल सर्वांना मान्य करावाच लागेल, पण 24 ठिकाणच्या निवडणुकांमुळे सर्व निकाल पुढे ढकलणं अयोग्य। कोर्टाच्या निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोग आणि कोर्टावर न बोललेलंच बरं, खंडपीठाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांची टीका। तर मिंध्यांची धुळफेक आता उघड होते, त्यांची लाचारी सुद्धा दिसून येते। ठाकरेंचा हल्लाबोल। बुलडाण्यात आमदार संजय गायकवाडांच्या मुलाकडनं दमदाटी। कुणाल गायकवाडनं पोलिसाला दमदाटी करत बोगस मतदाराला पळवून धावलं, आरोप करत काँग्रेसकडनं गुन्हा दाखल करण्याची मागणी। बुलडाण्यामध्ये बोगस मतदान करताना 4 ते 5 जणांना पकडलं। बोगस मतदान करणाऱ्यांना काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडनं चोप, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। निवडणूक आयोगासारखा नालायक विभाग नाही, संजय गायकवाड यांच्याकडनं निवडणूक आयोगाचा नालायक असा उल्लेख। मतदार यादीमध्ये बोगस नावं असल्याचा देखील गायकवाड यांचा आरोप। आमदार संतोष बांगर यांच्याकडून मतदाराच्या गोपनीयतेचा भंग। मतदान केंद्रामध्ये मोबाईलचा वापर करत घोषणाबाजी। सिटी पोलीस ठाण्यामध्ये बांगरांच्या विरोधात गुन्हा दाखल। महाडमध्ये भरत गोगावले आणि तटकरेंच्या समर्थकांमध्ये राडा। रिव्हॉल्व्हर दाखवल्याचा गोगावलेंच्या मुलाचा आरोप। तुफान हाणामारी दरम्यान वाहनांची तोडफोड। पालघरच्या डहाणूमध्ये मतदान केंद्राच्या बाहेर राडा। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये वाद। दोन्ही गटांमध्ये जोरदार धक्काबुक्की। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 70 ते 75 लोकांनी बोगस मतदान केलं। आमदार चंद्रकांत पाटलांचा आरोप। तर आमदारांची तानाशाही सुरू। बोगस मतदान कुठे आहे ते दाखवा, रक्षा खडसेंचा पलटवार। कुठेतरी तार जोडायची सेटिंग राहिली असेल, उद्याचा निकाल लांबणीवर पडणं संशय व्यक्त करण्यासारखं। कोर्टाच्या निर्णयानंतर निलेश राणे यांच्याकडनं शंका व्यक्त। नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे निवडणुकीचा खेळ खंडोबा। राज्य सरकार आणि निवडणूक आयोग यासाठी जबाबदार, विजय वडेट्टीवार यांची टीका। भाजप सिंधुदुर्गामध्ये पैसे वाटप करत असल्याचा निलेश राणेंचा आरोप। वकिलांशी बोलणार आणि मी केस करणार, कारवाई न झाल्यामुळे निलेश राणे आक्रमक। मालवण पिंपळपारमध्ये तपासणीवेळी कारमध्ये 1.5 लाखांची रोकड आढळली। देवगडमधील भाजप पदाधिकाऱ्यांची कार असल्याची माहिती, संबंधितांवर गुन्हा दाखल। शिंदेंच्या शिवसेनेकडनं मालवणमध्ये पैसे वाटप। एकनाथ शिंदेंनी मालवणमध्ये पैशांच्या बॅगा आणल्या। वैभव नाईकांचा आरोप। वैभव नाईकांचे आरोप, नैराश्यातून प्रचारामध्ये अनेक दिवस व्यस्त असल्यामुळे कपड्यांच्या बॅगा असतात। नाईकांच्या आरोपांवर उदय सामंतांचं उत्तर। आम्ही पैशाने निवडणूक जिंकत नाही, निवडणुकीतील पैशाचा गैरवापर हानिकारक। संपूर्ण निवडणूक रद्द झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी। बदलापूर पोलीस ठाण्याच्या बाहेर भाजप शिवसेनेत राडा। भाजप उमेदवाराच्या मुलाला मारहाण केल्यानंतर गोंधळ। पोलिसांकडून घटनास्थळी लाठीचार्ज। आमदार सुनील शिंदेंचं नाव 7 वेळा, तर माजी महापौर श्रद्धा जाधवांचं 8 वेळा नाव आलं। निवडणूक आयोगाची सर्कस झालीये का? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। मंत्रालयातील PA निवडणूक कार्यक्रम बनवतो आणि आयोग तो जाहीर करतो। निवडणूक कार्यक्रमावर बाळासाहेब थोरातांचा मोठा आरोप। भाजप नेत्यांकडनं पुन्हा भाजपच नंबर 1 पक्ष असल्याचा पुनरुच्चार। महायुतीत सर्वात मोठा वाटा भाजपचा दिसेल, गिरीश महाजनांसह बावनकुळेंचं विधान। गठ्ठ्यानी मतदान असल्यास सत्ताधाऱ्यांकडून 22,000ची ऑफर। निलेश राणेंच्या आरोपानंतर सचिन अहिर यांचा दावा। जामखेडमध्ये भाजपकडनं गुंडांच्या घरात उमेदवारी। रोहित पवारांचा आरोप। जामखेडमध्ये भाजप आणि शिवसेनेकडून पैसे वाटप झाल्याचाही दावा। कोण गुंड आणि कोण चांगलं हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाला। जे आम्हाला गुंड बोलतात ते गुंडांना घेऊन विमानात फिरले। रावसाहेब दानवेंचा रोहित पवारांवर पलटवार। चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवार अमोल चिल्लावार यांचे वडील पैसे वाटत असल्याचा काँग्रेसचा आरोप। भाजप उमेदवाराच्या घरातून पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल। बुलडाण्यामध्ये उमेदवाराचे नातेवाईक पैसे वाटत असल्याचा आरोप। व्हिडिओ व्हायरल। निवडणूक आयोग कारवाई करणार का, याकडे लक्ष। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।